ए चुकराव अरे काय पेतो बसणार आहे का कामाचं बघा पेटवा मशीन पेटवा होऊन जाऊ दे एकदाचा जा थांबा खबरदार घराला हात लावाल तर तुम्हा एकेकाला मी एकेकाला काय एकेकाला काय नाहीतर मग दोघांना दोघांना काय करशील तुम्हाला माहित नाही मी कोण आहे हे येड्या मी ओळखलंय तू कोण आहे कोण आहे सारंगचा जिगरी यार आणि मायासाठी इंग्लिश चपटी गिफ्ट घेऊन आलाय आणि आता हे घर वाचवाय आलाय लंगडा घोडा आणि युद्ध में दौडा अरे येडा आहे का अरे स्वतःच्या पायावर तुला उभं राहता येत नाही हे याचा आधार घेत आणि आम्हाला अडवायचं चाललंय हे बघत काय बसलाय लावून टाका आग ए थांबा चला ए नाही थांबा या माणसानं आमची मदत केली त्याची परतफेड तर करायची लागणार जे होईल ते होईल पण मी देवी आईच्या माणसांना असं रस्त्यात नाही सोडू शकत बसा तुम्ही गाडीत या बसा चला 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 हो मी तर तुम्हाला गावच्या येशीपाशी सोडून आलो होतो आणि तरी तुम्ही माझ्या मदतीसाठी इथं आलात बाळा तुझ्या तोंडावर मला लई त्रास दिसला तू एवढ्या रात्री मदत केली मग तुला तरी एकटं कसं सोडणार आम्ही आईची आज्ञा समज सगळं त्याच्या इच्छेनेच गळत आहे तू भला माणूस आहेस सगळं तुझ्या इच्छानुसारच हो माझ्या इच्छांचं काय नाही पण मी ज्यांच्यासाठी इथवर आलो ना त्या सारंगण मुक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत आई त्यांच्याकरता आशीर्वाद द्या अरे ते गुंड गेलेत पळून आता थोड्या वेळात उजडल नवीन सकाळ नवी आनंद घेऊन येईल तुझ्या माणसाचं आई भलं करेल बघ
उध गाई उध उध. ध ध. घर जळालं ना, जळून भस्मसात झालं ना. बोल. दादा, कोणीतरी 4 जोगते आले होते. त्यांनी आपल्या माणसांशी भांडून ते घर वाचवलं. काय? असं कसं होऊ शकतं? प्रत्येक वेळेला माझे फासे उलटे कसे काय पडतात? वासू माझ्यावरच कशी काय उलटते? असं होतं का म्हणे? मीच जिंकलो पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत सारंगच्या खोलीमध्ये एकत्र राहण्याचं तिचं स्वप्न भंग झालंच पाहिजे. युवराज, हा, मी जिंकेन ना रे? हो दादा, ती नाही वाजवू शकणार. हा, तेच म्हणतोय मी. ती नाही वाजवू शकणार. मीच जिंकणार. बस आता थोड्या वेळामध्ये तिचं सगळं अवसान गळून पडेल आणि हरेल ती. आणि संबळ सकट आमच्या आयुष्यातनं निघून जाईल. अंतिम विजय फक्त रावसाहेब नगरकरचाच. यस यस. हॅलो. हा हा पप्पे बोल. सारंग बाबा, काम झालं. घर शाबूत आहे. वाव, दॅट्स अनबिलिव्हेबल. ए आणि थँक्स यार बाबा. ए पण आता एक काम कर, तू पटकन तुझ्या घरी जा आणि मला मेसेज कर. हा हा होय बाबा. बरं ऐक ना, अजून एक. हा हा बोल ना. मला आज एक गोष्ट कळून चुकली आहे सारंग. तुमचं दैव जर तुमच्या सोबत असेल ना, तर काहीतरी मार्ग निघतोच. कोण ना कोणतरी मदतीला धावून येतच. बरोबर यार पप्प्या. हा तू पटकन घरी जा. हा बाय.